नमस्कार मित्रांनो. आज 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन. तर तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून, माझ्या कुटुंबाकडून प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो. आज 26 जानेवारीबद्दल वेगवेगळ्या पोस्ट येतात. सगळेजण एकमेकांना 26 जानेवारीच्या शुभेच्छा देतात. त्याच्यानंतर काही-काही बातम्या असतात. YouTubeवर वेगवेगळ्या पोस्ट येतात. तर त्या वाचत होते आणि वृत्तपत्र वाचत होते आणि ते वाचता-वाचता अचानक ना एक कविता सुचली. तर ती लिहिली आहे आणि मग मला असं वाटलं, की आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानेच जर ती लिहिली आहे, तर ती आजच्याच तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून मी ही कविता तुम्हाला आज वाचून दाखवते. तुम्हाला ती कशी वाटते हे मला तुम्ही नक्की सांगा. तर कवितेचं शीर्षक मला तुम्ही सुचवावं अशी माझी इच्छा आहे. मी तुम्हाला कविता वाचून दाखवते. शीर्षक तुम्ही सुचवा कमेंट्समध्ये. तर चला मग आता कविता वाचून दाखवते. मला नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ते. भारत स्वतंत्र झाला आणि प्रजासत्ताकही झाला. भारत स्वतंत्र झाला आणि प्रजासत्ताकही झाला. जगभरातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून उदयाला आला. विविधतेने नटलेल्या या देशात भाषा, प्रांत, लोक, जात, धर्मही वेगळे. विविधतेने नटलेल्या ह्या देशात भाषा, प्रांत, लोक, जात, धर्मही वेगळे. पण राहून परस्परांपासून दूर खुश होते सगळे. त्या नात्यात होती संस्कृतीची देवघेव आणि म्हणूनच प्रत्येक मन म्हणत होतं, आपल्यासोबत इतरांचाही मान ठेव. पण आता कसला मान, कसलं भान, कसली आलीये देवघेव. आता कसला मान, कसलं भान, कसली आलीये देवघेव. बाकी सगळं जाऊ दे रे बाबा. निदान माणुसकीचं तरी भान ठेव. रोज नवा गुन्हा आणि रोज नवा अत्याचार. रोज नवा गुन्हा आणि रोज नवा अत्याचार इंटरनेटच्या या जाळ्यांनी संपवलाय पार आपला आचार-विचार. प्रगती झालीये मित्रा, फार मंगळावर अंतराळात गेलंय यान. प्रगती झालीये मित्रा, पार अंतराळात गेलंय यान. पण दुसऱ्याचं ऐकून घेणारा अलीकडे कुठे उरलाय कान? जो तो म्हणतो माझीच सत्ता आणि हम करे सो कायदा. जो तो म्हणतो माझीच सत्ता आणि हम करे सो कायदा. असं माझं माझं करण्यात नाही रे कोणाचाच फायदा. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेचा कारभार प्रजेने प्रजेसाठी पाहणं. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेचा कारभार प्रजेने प्रजेसाठी पाहणं. हेच नेमकं समजायला आमची अक्कल पडते गहाण. प्रजासत्ताक म्हणजे तुझं माझं सगळ्यांचं हित. अरे, प्रजासत्ताक म्हणजे तुझं माझं सगळ्यांचं हित आणि सगळ्यांच्या सुखस्वरांनी गुणगुणलं जावं असं सुरेल गीत. गीत असं ज्याला असावी जात, धर्म, पंथ, भाषा यांची सुरेख चौकट. गीत असं ज्याला असावी जात, धर्म, पंथ, भाषा याची सुरेख चौकट. ज्यात असावी मतमतांतर पण नसावी हेव्या दाव्यांची कटकट. तुझं माझं समजून घेत पुढे पुढे जावं. तुझं माझं समजून घेत पुढे पुढे जावं. 76 वर्षाच्या या प्रजासत्तेला नीट समजून घ्यावं. कधीतरी माझ्या पलीकडे जाऊन विचार करावा आणि आपल्या ऐवजी आपल्या देशालाही मान द्यावा. विचार करावा देशाचा, मग म्हणावं मी स्वतंत्र आहे. विचार करावा देशाचा आणि मग म्हणावं मी स्वतंत्र आहे. आणि प्रजासत्ताक ह्या देशामुळेच मी आणि मला महत्व आहे. तोच हा देश जो ओळख देतो मला. तोच हा देश जो ओळख देतो मला. महारोगात बरं होण्याचा आत्मविश्वास देतो मला. तोच मला परदेशातल्या युद्धभूमीतूनही वाचवतो. तोच मला परदेशातल्या युद्धभूमीतूनही वाचवतो आणि मंगळावर पहिलं यान पाठवून जगभरात गाजवतो. तोच शिकवतो मला ताठ मान करून जगायला.
तोच शिकवतो मला ताठ मान करून जगायला आणि तोच शिकवतो आपला हक्क ठणकावून मागायला. हक्क मागतोय ना, तर मग कर्तव्यही करायला हवं. हक्क मागतोय ना, मग कर्तव्यही करायला हवं. आणि जगायचंय ना प्रजासत्ताक म्हणून, मग नियमांनी जगायला हवं. जगायचंय ना प्रजासत्ताक म्हणून, मग नियमांनी जगायला हवं. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला माझी ही कविता, जो काही तोडका-मोडका कविता लिहिण्याचा मी प्रयत्न केलाय, तो तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा. आणि मी जसं म्हटले तसं ह्या कवितेचं शीर्षकही मला तुम्हीच सुचवावं ही माझी अपेक्षा आहे तुमच्याकडनं. तर आता आम्ही चाललोय बाहेर फिरायला दोघी जणी. कडे असे व्हाईट व्हाईट गोरे गोरे पान कपडे नाही आहे, त्यामुळे मी असे मल्टी कलर्ड कपडे घातलेले आहेत. आणि आता आम्ही चाललोय दोघी जणी. आज रविवार असल्यामुळे शॉपिंगला चला. आज काय माहीत नाही गाईज, पण इथे खूप गर्दी आहे. बजाज पेट्रोल पंपवर पेट्रोलच नाही मिळालं आहे आज, 2 पेट्रोल पंपावर. त्यामुळे हा एक पेट्रोल पंप इथे गर्दी आहे खूप बऱ्यापैकी. असंच करावं लागतं. काय बघायचं? हे पाहिजे जीन पॅन्ट. जीन्स 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 पण 38 चला घेऊ. हा कलर चांगला वाटतो ना. हिरवी ते त्यांना आवडेल का माहिती. म्हणून टाकेल बरोबर आहे, पण चांगला कलर आहे. क्या लगता है तुझे? धुण्यासाठी मस्त कलर आहे, वेगळा कलर आहे. ब्लॅक नाही, करडा आहे. तेच म्हणते ब्लॅक शेडमध्ये पण नाही आहे. तो लाईट ग्रे. असं जास्त घेतलं. हां, पण मग हा नॉर्मल आहे ना. हा काळ्या सोडून दाखवा. ब्लॅक सोडून ना. हां, ब्लू कलर छान. हां, ब्लॅक नाही वापरत का नाही? ब्लू छान दिसणार आहे बघा, जसा हा पीस. नाही नाही, डबल एक्सेल एवढा लागणार नाही तसं नाही. मोठा होईल असं नाही म्हटलं मी तुला. त्याला मोठा मोठा गुडबॉय वाटेल असं. चांगली गोष्ट आहे. हां, आता आपण बांगड्या बघायला जाऊ. खर्च घेऊ का? पैसे कुठे कुठे खर्च कर. हेच तर घेतलाय, पण कोणता फायनल केला हे नंतर सांग. बघ कोणती बांगडी तुला हवी त्यानंतर. मग तू त्या पुढे बघ, तुला हव्या तशा मिळतील तिथे. ह्या आहेत फक्त तसे बघायचे ना तुला. त्या काचेच्या नाही आहे तसेच होते. पण तुला डेली वापरत्या वरच्या आहेत त्या सगळ्या टॉपच्या. काचेच्या आहेत का त्या? हां, म्हणजे तुला डेली घरात वापरायला चांगली, किंवा असं एखादं हे असे कडे वगैरे. हे कसं केवढ्याला आहे? 50 ते 2. आपण तिकडनं आणले ना, ते कसे येते? हो, हे एक हे चांगलं आहे, हे चांगलं आहे. आणि वेगळं असतं, मटेरियल वेगळं असतं. द्या बरं. हे बघ, हे चांगलं आहे, हे चांगलं आहे, हे मोराचं चांगलं चांगलं. आणि हे बघ, हे पण चांगलं आहे. तुला जे आवडेल ते घे. सगळेच चांगले आहेत सध्या, नवं नवं पॅटर्न. कोणते घेते? घालून बघ ना तू हातात, होत आहेत का तिकडनं काय. एक सेकंड. हां, आपण बघू. त्या बघ ज्या तुझ्या हातात बसत आहेत त्या.
कोणत्या 2 घेते? या 2 आणि या 2. हम्म. त्या लहान आहेत आपण याच्यापेक्षा. घालून बघ ना, घालून बघितली मग होत आहेत ना. ती पटकन गेली. आवडली तुला? त्यामध्ये पाटली टाईप मिळायची ती नाही आहे का अशी मेटलची? हां. कोणत्या हव्यात आईला? हे बघ, ह्या पण एक वेगळ्या आहेत. नाही, त्या वाचतात तर नको घेऊ, मी सांगते तुला. मध्ये होते असे पाटली टाईपला डिझाईनच्या. नाही मिळाली आईला. फॅशन तेव्हा खूप त्याच होत्या. ₹240 डझन. 70 रुपयाला 20. बघ मग. तर हे अशा टोपल्या पण दिलेल्या आहेत लोकांनी. तुला ते आवडत कोणाची गाडी आहे? या बरण्या बघ, या बरण्या आहेत, त्या बरण्या. ते बरण्यांचे डबे, ते खाली पंखे टप्पल सारखे डबे. कसे आहेत ते? 10 रुपयाला एक पैसे. असं पॅकेट देते. काय डब्याच्या खायचं असं पॅकेट देते. कितीला आहे? लॉक आलं. म्हणजे मोठं पाहिजे. मग काय बघायचं? हा वरचा बघू शकते आई, हा वरचा बघू शकते. वरचा लॉक आहे का ह्याच्यातला मोठा? एखादा असेल. वस्तूंवर वस्तू बघणं चाललंय, पण पसंत काही पडत नाही आहे. मोठा आहे, आडवा आहे, तो चौकट आहे, त्याच्यापेक्षा मोठा आहे. हे नाही आहे का चौकटीमध्ये? तुझ्याकडे होता ना? हां, पण तिच्याकडचे जुनाट हा चांगला आहे, पण हे मागच्या दिले तर मग हे दे असं वेगळं. ते गोल दिली ना, गोल, मग हे दे असं काहीतरी वेगळं. म्हणजे बघ, नाही तर ते पण देऊ शकते. अगं पण तिकडे फायनली काय झाली आमची शॉपिंग करून. फायनली आता शॉपिंग झालेली आहे. आता अजून बघू काय घ्यायचं आहे ते. वाणबिण तर घेऊन झालं आहे आमचं. सो गाईज, काल आम्ही शॉपिंगला गेलो होतो आणि तिकडनं रात्री आलो आणि मग ते सगळं शॉपिंग काय आणलं आहे काय नाही ते बघण्याच्या नादात ना मी काल ब्लॉग एंड करायचीच विसरले. पण काल काय मी ड्रेस घेतला, त्याच्यानंतर वाण संक्रांतीच्या हळदी कुंकूसाठी वाण घेतलं आहे. तर कोणता ड्रेस घेतला आहे, कोणासाठी घेतला आहे आणि काय वाण घेतलं आहे ह्याच्यासाठी तुम्ही ब्लॉगला स्टे ट्यून्ड राहा, म्हणजे तुम्हाला कळेल, कारण ते आहे सस्पेन्स. तर तुम्ही नक्कीच ब्लॉग बघितला असेल, तुम्हाला पूर्ण ब्लॉग आवडला असेल, माझी कवितासुद्धा आवडली असेल 26 जानेवारीची. तुम्हाला जर ती आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि हो, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. ओके, आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता